मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि या समाजसुधारकांची माहिती पाहत असताना प्रकरण क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती पाहत आहोत. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं बद्दलची माहिती पाहत असताना 3 पॉईंटमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती अभ्यासायची आहे. त्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट म्हणजे प्रारंभीचं जीवन, ब नंबरचा पॉईंट म्हणजे सामाजिक कार्य आणि क नंबरचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक कार्य. ते यापैकी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रारंभिक जीवन पूर्णपणे माहिती पाहिली. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट म्हणजे सामाजिक कार्य याबद्दलची माहिती पाहिली आणि क नंबरचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक कार्य नंबर 3चा पॉईंट. आणि या शैक्षणिक कार्याची माहिती पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेली चालना किंवा स्त्रियाविषयी जे कार्य केलं शैक्षणिक कार्य याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर दलित आणि अस्पृश्यांसाठी केलेल्या शाळा जे निर्मितीसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले योगदान याबद्दलची माहिती पाहिली. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि यांचं शैक्षणिक विचार किंवा शिक्षणाविषयी जे काही ब्रिटिश सरकारच्या बद्दलचं असणारं हंटर आयोगापुढे शैक्षणिक कार्याबद्दल जे मांडलेलं मत किंवा निवेदन कशा पद्धतीने दिलं त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर महात्मा ज्योतिबा फुले हे शैक्षणिक कार्याबद्दल म्हणजेच ब्रिटिशांच्या राजकीय धोरणांचा त्यांना एक तिरस्कार होता. त्यामुळेच प्रथम त्यांनी कनिष्ठ वर्गातील तरुणांना एकत्रित करून ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे ती सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश सत्ताच्या जाचापेक्षा समाजातील उच्चवर्णीय लोकांच्या ज्या काही आर्थिक शोषण किंवा चालीरीती असेल ह्या खूप घातक आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध कटकारस्थान करण्यापेक्षा सामाजिक कार्याकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. पुढे सामाजिक एक सुधारणा घडवून आणण्यासाठी समाज सुधारणेचे त्यांनी भाव पुढे आणली आणि समाज सुधारणेला प्रारंभ केला. आणि अशा स्थितीमध्ये जे काही शैक्षणिक कार्य म्हणजे शिक्षणाची व्यवस्था जे मुलं वंचित आणि बहुजन समाजातील मुलं ज्यांना शिक्षणाची व्यवस्था नव्हती अशांसाठी शैक्षणिक कार्य करायला प्रारंभ केला. त्यांनी मुलींसाठी मुलांसाठी अनेक शाळा काढल्या पुण्यामध्ये. पुढे अशा स्थितीमध्ये म्हणजेच हंटर आयोग जो शिक्षणविषयक बाबीवर मत मांडणारा आयोग किंवा त्यांच्याकडे जी आयोग म्हणून होता त्यावर विचार मांडण्यासाठी हंटर आयोगाकडे निवेदन देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. तो कालखंड म्हणजे इसवी सन 1882चा कालखंड होता आणि तो कालखंड लॉर्ड रिपनचा कालखंड म्हणून 3 फेब्रुवारी 1882 मध्ये एका शिक्षण आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आणि याचा प्रमुख उद्देश काय होता तर भारतामधल्या विविधांगी बाबी त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता की शैक्षणिक सुधारणा किंवा नवीन त्यामध्ये बदलाची पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. तो हंटर व्यक्ती होता आणि त्या हंटर आयोग म्हणून त्याला नाव दिलं गेलं. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी ऑक्टोबर 1882 मध्ये या हंटर आयोगाला एक निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण 1 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचं काम केलं जावं यासाठी म्हणून त्यांनी तरतूद मांडली. आणि त्याचबरोबर ज्या प्राथमिक शाळा ज्या पहिलीपासून शाळा हे वाढवण्याचे म्हणजे शाळाची संख्या वाढवावी आणि प्राथमिक शिक्षणावर जो खर्च होतो तो खर्च वाढवावा. अनेक शाळा असतील अशा शाळेला अनुदान द्यावं आणि त्या अनुदान दिल्यानंतर शैक्षणिक कार्याला एक मुहूर्तभेट मिळेल, शैक्षणिक कार्य वाढण्यास प्रारंभ होईल. त्याचबरोबर जे काही शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक असतील त्यांना प्रशिक्षण दिलं जावं अशा स्वरूपाच्या मागण्या हंटर आयोगाकडे 1882 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी करण्यास प्रारंभ केला. आणि यांचा मुख्य हेतू काय होता तर समाजातला जे उच्चवर्णीय लोकांपेक्षा जो कनिष्ठ वर्ग जो शिक्षणापासून वंचित आहे अशांना पूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी हंटर आयोगाच्या माध्यमातून निवेदन देण्यास प्रारंभ केला. या
आयोगाने पण आयोगाने या सर्व सूचना ज्या मांडल्या होत्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वीकारल्या नाही. त्यावेळेस या अहवालावर किंवा महात्मा ज्योतिबा फुले समाधानपूर्वक नव्हते. त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही समाजाची स्थिती मांडताना इसवी सन 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म या आपल्या पुस्तकाच्या स्वरूपात किंवा पुस्तक रूपामध्ये हिंदूतील आर्य ब्राह्मणाखेरीज म्हणजे ब्राह्मणाशिवाय जे काही शूद्र, भिल्ल, कोळी अशा बिलकुल म्हणजे या लोकांविषयी ज्यांना ज्ञान नाही अशा लोकांना म्हणजे तत्कालीन स्थितीतील लोकांविषयी त्यांनी मत मांडण्यास प्रारंभ केला. अशा स्थितीमध्ये शिक्षणविषयक विचार मांडताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला फार एक महत्त्व दिलं आणि शिक्षणाच्या अभावी सामान्य माणसाची जी व्यथा किंवा पशुप्रमाणे आहे असं मत मांडलं आणि ब्रिटिशांनी म्हणजेच मॅकॉलेच्या झिरकता सिद्धांतानुसार तत्कालीन स्थितीमध्ये ही शिक्षण पद्धती म्हणजेच काही वरिष्ठ लोकांच्या म्हणजे मुठभर लोकांच्याच हातामध्ये ती केंद्रित बनेल. त्याबरोबरच जे श्रीमंत किंवा मुठभर लोक जे सुशिक्षित होतील आणि अन्य लोक हे अशिक्षित किंवा ते साक्षर होणार नाही. त्यामुळे समाजामध्ये परिवर्तनाची बाब किंवा बदल होणार नाहीत अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलं. जे शिक्षण उच्चवर्णीयांना दिलं जातं ते शिक्षण पूर्ण लोकांना म्हणजे शिक्षण शूद्र जे लोक कनिष्ठ वर्गातील आहे अशा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची पार्श्वभूमी म्हणजेच सार्वत्रिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण जे सार्वत्रिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं दिलं पाहिजे. त्यामुळे सर्व लोक या शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि शिक्षणामुळे समाजामध्ये एक सुधारणा घडून येतील. ही महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य होतं किंवा एक हंटर आयोगाकडे त्यांनी निवेदन मांडलं. त्याचबरोबर आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती पाहत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रौढ शिक्षण सुद्धा चालू केलं. आता प्रौढ शिक्षण हे जे काही व्यक्ती ज्यांना वय झालेलं आहे पण त्यांना शिक्षण त्यांचं नाही अशा लोकांना रात्रीची शाळा भरवण्यास 1855 मध्ये त्यांनी सुरुवात केली. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री आणि पुरुषांना रात्रीच्या वेळेस स्वतःच्याच घरी शिक्षण देण्यास प्रारंभ केलं. त्यामुळे अनेक लोक एक सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ लागले. त्यामुळे आपली मुलं असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य असतील त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं गेलं. त्यामुळे सामाजिक स्थिती समजायला लागली. समाजातल्या सामाजिक असतील धार्मिक ज्या काही स्थितीबद्दलची माहिती मिळण्यास प्रारंभ झाली आणि अशा प्रकारे जे प्रौढ शिक्षण सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केलं होतं हे शिक्षण सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून पुढे नावारूपाला आलं. हे होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक कार्य. आता त्यामध्येच या शैक्षणिक कार्यामध्येच महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ज्या काही कार्यातून किंवा तत्कालीन स्थितीमधून त्यांनी समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा परंपरा चालीरीती आणि सद्य परिस्थिती तत्कालीन स्थितीमधली मांडण्याचं काम केलं आणि ते आपल्या पुस्तक स्वरूपात किंवा आपल्या लिखाणातून मांडण्यास प्रारंभ केले आणि हे काम शैक्षणिक कार्यातूनच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे त्यांनी मांडलं. आता त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम हिंदू धर्मातील ज्या चौकटीमध्ये जो समाज सापडला गेला त्या मानसिकतेमध्ये होता त्या गुलामगिरी किंवा शूद्रांचं दैन्य अवस्था मांडण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी ब्राह्मणाची कसब असतील गुलामगिरी सत्सार हे निबंध लिहिले. यात पुराणातील कथांची ऐतिहासिक दृष्टिकोनातून मीमांसा केली म्हणजे जे पुराणातील कथा होत्या त्याचा एक उदाहरण देऊन त्यांनी निबंध लिहिण्यास प्रारंभ केला आणि हे सर्व लिखाण हे तत्कालीन स्थितीच्या समाजाचं दर्शन घडून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. यामध्ये इसवी सन 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाचं प्रकाशन केलं. त्यामध्ये महाराष्ट्र देशातील म्हणजे महाराष्ट्राला एक देश म्हणून ओळखला गेला. त्यामध्ये कुणबी असेल, माळी असेल, मांग असेल, महार असेल किंवा अशा विविध अंगी ज्या पोटजाती म्हणून होत्या
अशा विविधांगी बाबी म्हणजे पुस्तक ग्रंथाच्या ते त्यांचे विचार किंवा त्या धर्मा किंवा विविधांगी बाबीची माहिती ब्राह्मणाची कसब या ग्रंथात मांडली. त्याचबरोबर दुसरा एक ग्रंथ मांडला तो म्हणजे गुलामगिरी. आता या गुलामगिरी या ग्रंथाची निर्मिती 1873 मध्ये हा ग्रंथ मांडला गेला. आणि हा ग्रंथ जे गुलाम म्हणून होते किंवा एखाद्या मालकाकडे ते जीवनभर त्याचे सेवा करण्याचं काम करत होते असे गुलाम, त्यांना ते अर्पण केला त्यांनी. त्या कामात त्यांना जे काही मत मांडलं त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये, जे काही निरपेक्ष व परोपकारी बुद्धीने जे माणसाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आणि ज्या गुलामगिरीच्या स्थितीमध्ये माणसाची दयनीय अवस्था या विविधांगी बाबीची माहिती त्यांनी या गुलामगिरी या ग्रंथातून मांडली. त्याच्यानंतर नंबर 3 चा ग्रंथ मांडला तो म्हणजे शेतकऱ्याचा आसूड. आता या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाची निर्मिती किंवा लिखाण हे 1883 मध्ये त्यांनी केलं. हे ग्रंथ पुस्तक शेतकऱ्यांच्या बचावाकरता लिहिल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं. त्यामध्ये बहुजन समाजातील जे काही श्रमिकांच्या आर्थिक म्हणजे समस्या असतील त्याचं चित्रण केलं गेलं. आणि ब्रिटिशांचे जे साम्राज्यवादी म्हणजे साम्राज्य विस्तार करण्याचं धोरण, त्यामध्ये भारतातील जे कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, जे खेडोपाड्याची संस्कृती होती कशी बंद पडली. भारतात इंग्रज आल्यानंतर त्यांनी व्यापार करण्यास प्रारंभ केला आणि भारतातील शेती असेल, उद्योगधंदे हे कशा पद्धतीने नष्ट झाले. याचं कारण काय तर औद्योगिक क्रांती झाल्यामुळे इंग्लंडमध्ये अनेक उद्योगधंदे भारतामध्ये त्यांनी सुरुवात केला आणि भारतातील कुटीर उद्योग, लघु उद्योग पूर्णपणे नष्ट झाले. याबाबतचे मत मांडलं गेलं. त्यानंतर त्यांनी इशारा नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या 30 वर्षापेक्षा हे पुस्तक म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे 30 वर्षापेक्षा हल्ली शेतकऱ्याची स्थिती चांगली आहे हे रानडे यांच्या जे मत होतं या मताचं खंडन करणं किंवा 30 वर्षापर्यंतचा कालखंड हा चांगला आहे, शेतकऱ्याची स्थिती आजच्या स्थितीमध्ये चांगली आहे, हे रानडेंच्या मताच्या विरोधात म्हणजे जे हे मत योग्य नाही हे मांडण्याचं काम इशारा या त्यांच्या आपल्या ग्रंथातून मांडलं. तो 1885 मध्ये ते ग्रंथ मांडला गेला. त्यानंतर पुढचा ग्रंथ होता तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. आणि हा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ या पुस्तकाचं जे लेखन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं, पण या पुस्तकाचं प्रकाशन हे महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात विश्व हे कुटुंबाचा सुसंगत मांडणी करण्यात आली. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजाची रचना असावी असं मत मांडलं गेलं. त्याचबरोबर जे काय अमेरिका असेल, फ्रेंच असेल, तेथील जी राज्यक्रांती घडून आली आणि तेथील जे काही तत्व या सर्व अमेरिकन व फ्रेंच राजसत्तेचे तत्व हे भारतीय समाजरचनामध्ये असावे यासाठी म्हणून त्यांनी मत मांडलं. पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये स्वतःला कुलवाडी भूषण उपाधी लावली. त्याचबरोबर त्यांनी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था लावली, म्हणजे जी काही जीर्णोद्धार केला. आणि असे करण्यासाठी सरकारला निवेदन दिले. जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात, यांच्या समाधीची व्यवस्था लावण्यास ब्रिटिश सरकारला एक निवेदन दिलं. स्वतः त्या ठिकाणी काम करायला प्रारंभ केला. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या विविधांगी बाबी म्हणजे आपल्या या ग्रंथाच्या माध्यमातून एक शैक्षणिक कार्य म्हणजेच एक समाजाची स्थिती समजून घेण्यासाठी कार्य करण्यास प्रारंभ केला. अशा विविधांगी बाबीचा विचार करता महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक आणि आद्य जे महाराष्ट्रातल्या समाज सुधारणेचा त्यांनी पाया रचला. या समाज सुधारकामुळेच आजच्या स्थितीमध्ये शिक्षणाची व्यवस्था म्हणजे ही तळागाळातील सर्व जाती धर्मातील लोकांना मिळण्यास प्रारंभ झाला. तर आपण प्रकरण दुसरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आत्तापर्यंत माहिती पाहिली. त्यामध्ये
महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रारंभिक जीवन, 1 नंबरचा पॉईंट. नंबर 2 महात्मा ज्योतिबा फुले यांचं सामाजिक कार्य, आणि नंबर 3 महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य. याबद्दलची आपण पूर्णपणे माहिती अभ्यासली. उद्याच्या भागामध्ये आपण प्रकरण तिसरे आपले गोपाळ गणेश आगरकर, जे 2 नंबरचे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात, गोपाळ गणेश आगरकर, त्याबद्दल माहिती पाहत असताना प्रारंभिक जीवन, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासणार.